नमस्कार मित्रांनो, मी डीजे ऑक्स पुणे। भरपूर मित्रांनी मला विचारलं, मेसेज आले पोरांचे की नेमकं हे काय। तर हे एसएसडी आहे की जसं की आपण आधी पेन ड्राइव्ह वापरायचो, तर आता पेन ड्राइव्ह न वापरता मी एसएसडी वापरतो। सॅनडिस्क कंपनीची एसएसडी आहे, तर तुम्ही Amazon फ्लिपकार्ट कडून पण मागवू शकता। सॅनडिस्क पोर्टेबल एसएसडी म्हणून असं नाव आहे। याचा स्पेस आहे 1 TB। तर ते काय काम करतं, जसं की आपण पेन ड्राइव्ह वाजवायचं आधी पेन ड्राइव्ह वरती, तर तुम्ही डायरेक्ट एसएसडी मध्ये गाणे भरून आणि स्पेस पण तुम्हाला जास्त भेटतो, तर तुम्ही डायरेक्ट प्लेअरला कनेक्ट करू शकता। आता एवढे सगळे पेन ड्राइव्ह होते आपल्याकडे, ते काय वापरायची गरज नाही। आणि हे कुठल्या पण प्लेअरला चालतं, 700 ला पण चालतं, 350 ला पण चालतं, सगळीकडे चालतं। तर मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला एक C to C ची वायर भेटते आणि टाइप C to A अडॅप्टर भेटतो। ते एकदम सिंपल आहे, फक्त वायर जॉईन करायची आणि एसएसडी ला लावायची आणि डायरेक्ट त्याचं कनेक्शन आपल्याला प्लेअरला लावायचं। तर मित्रांनो, तुम्हाला प्लेअरला डायरेक्टली ते कनेक्ट होतं। मग तुमचे फोल्डर वगैरे असतील किंवा तुम्ही ॲनालाइज वगैरे काही केलं असेल तर तुम्हाला प्लेलिस्ट वगैरे दिसते गाण्यांची आणि गाणं तुम्हाला लोड करता येतं। तसंच ते इकडच्या बाजूला तुम्हाला लिंक पण करता येतं। तर मित्रांनो, फक्त जेव्हा तुम्ही विकत घेताल तर तुम्हाला ह्याचा जो एसएसडी फॉर्मॅट असतो त्याला कन्वर्ट करावं लागतं आपल्या पेन ड्राइव्हच्या फॉर्मॅटमध्ये, FAT32 मध्ये। त्याशिवाय ते प्लेअरला चालणार नाही। नाहीतर तुम्ही विकत घेताल आणि नंतर म्हणताल की हे प्लेअरला चालत नाही, तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅट चेंज करावा लागतो। ॲज इट इज ते पेन ड्राइव्ह फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागतं। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले जेवढे डीजेस लोक आहेत त्यांच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।